आम्ही RSS ला 3 गिफ्ट देणार होतो. पहिलं गिफ्ट होतं भारताचा ध्वज, आपला तिरंगा, आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही, आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा. दुसरं आमचं गिफ्ट होतं भारताचं संविधान, आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान म्हणत नाही, आम्ही आमच्या वतीने तुम्हाला संविधानाची प्रत देतो, तुम्ही ते संविधान वाचा, समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चालत राहा. हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता. आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होतं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट, हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झाली आहे, हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी आहे, ही वाचा, ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रजिस्टर करून घ्या. पण RSSचा एकही माणूस आला नाही आणि RSSच्या कोणत्याही माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही. आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ झालं की RSS नोंदणी करायला नाकार देतीये, RSS तिरंगा लावायला नाही देतीये आणि RSS संविधान वाचायला आणि संविधान मानायला नाकार देतीये. आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार.